1983ला मग मंडल आयोग आला आणि मंडल आयोगाने असं सांगितलं की ज्या ज्या राज्यांमध्ये जे जे आरक्षण आहे त्याच धर्तीवरती आम्ही केंद्रामध्ये आरक्षण देणार आणि त्यानुसार म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये आरक्षण दिलं गेलं होतं त्याच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता कोणत्याही जाती कुठेही घुसवल्या गेल्या होत्या, कोणाची लोकसंख्या किती, कोणाचं किती लोकसंख्या याचा कुठलाही जनगणना न होता, कुठलाही सेन्सस न होता त्या याद्या टाकल्या गेल्या आणि या चुकीच्या आधारावरती ह्या याद्या बनवल्या होत्या आणि याच याद्यांना आधार बनवून मंडल कमिशनने केंद्रामध्ये व्ही.पी. सिंग प्राईम मिनिस्टर असताना ते आरक्षण दिलं. त्यातली वास्तविक गोष्ट ही होती की मंडल आयोगाचे जे जज होते, सिटिंग बेंच होतं, खंडपीठ होतं, त्यातल्या 7 न्यायाधीशांनी मंडल आयोग फेटाळला होता, नाकारला होता. तरीसुद्धा व्ही.पी. सिंग यांनी पाशवी बळाच्या बळावरती आपले फक्त सत्तेत खुर्ची यावी किंवा आपण सत्तेत बसावं म्हणून व्ही.पी. सिंग यांनी या सर्व आयोगातील न्यायमूर्तींचं हे म्हणणं डावलून त्यांनी मंडल आयोग जबरदस्तीनं लागू केला. आणि लक्षात घ्या याच्यामुळे मग मंडल कमंडल आयोग आणि त्याच्यानंतर मग रथयात्रा सुरू झाल्या आणि मग ओबीसी आणि सवर्ण असा एक मोठा संघर्ष 1982-83ला झालेला पूर्वीच्या पिढीतील लोकांना माहीत असेल. आत्ताच्या तरुणांना हे काही माहीत नसेल, मंडल कमंडल आणि हे सगळं. आणि लक्षात घ्या मंडल आयोग हाच जगातला सगळ्यात मोठा बंडल आयोग होता. हे न्यायमूर्तींनी मांडलं पटलावरती तरीसुद्धा म्हणजे न्यायमूर्तींच्या हे जे म्हणतात ना आता की तुम्ही समिती नेमान, समितीचा अहवाल फेटाळला गेला, समितीचा अहवाल मान्य केला गेला. अहो मंडल आयोगाच्या वेळी तर 7 न्यायमूर्तींनी हा मंडल आयोग फेटाळला होता तरीसुद्धा व्ही.पी. सिंगांनी तो जबरदस्ती अंमलात आणला. ही सगळी मामला खूपच गंभीर आणि भयंकर असा होता. तर मंडल आयोग जो अंमलात आणला म्हणजे शिफारशी नसताना किंवा विरोध असतानासुद्धा मंडल आयोग अंमलात आणला गेला. हीच सगळी मोठी शोकांतिका आहे. कारण ज्या बेसवरती या मंडल आयोगाने आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा बेसच चुकीचा होता. कारण त्यासाठी कोणत्याही प्रकारची जनगणना झाली नव्हती आणि कोणाचं किती मतदान आहे, कोणाची किती लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं असतं असा सगळा जो विषय होता तो बारगळला. आणि म्हणजे घुसडघाई झाली, घिसाडघाई झाली आणि आमन दबक्या काही लोकांच्या पदरात काहीतरी पाडायचं म्हणून काही लोकांच्या खिशात हात घातला गेला, काही लोकांचा गळा दाबला गेला. अशी सगळं चित्र तिथं झालं. महाराष्ट्रामध्ये मात्र मंडल आयोगाच्या वेळी काय झालं हे तुम्हाला मला सांगायला पाहिजे. तिकडं मंडल आयोगाचा एवढा मोठा घोटाळा धुरळा उडलेला असताना महाराष्ट्रामध्ये एक मोठा घोटाळा झाला जो मंडल आयोगापेक्षाही मोठा होता आणि भयानक होता. आणि त्याची सिच्युएशन अशी होती की 1963ला न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांच्या घटनापीठाने काही निर्णय दिले होते आणि त्याच्यानंतर 9 एप्रिल 1965ला एक पहिला जी.आर. महाराष्ट्र राज्यामध्ये आला. 1965ला तारीख सांगतोय मी, 9 एप्रिल 1965ला महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला आरक्षणासंदर्भातला जी.आर. आला. आरक्षण दिलं गेलं, निर्णय झाला. त्यानुसार SCला 9%, STला 7%, VJNTला 4% आणि OBCची लोकसंख्या 11% आहे असं गृहीत धरून त्यांना 10% आरक्षण दिलं गेलं होतं. लक्षात घ्या आता हे 11% त्यांची लोकसंख्या आहे असं गृहीत धरलं गेलं होतं तरीसुद्धा 10% आरक्षण म्हणजे सगळ्या ओबीसींना 100% रिझर्वेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, प्रत्येकाला म्हणजे 11% लोकसंख्येला 10% रिझर्वेशन 3 एप्रिल 1967ला हे दिलं गेलं. 9 एप्रिल 1965ला दिलं गेलं. पण याच्यात कोणत्याही प्रकारची, पुन्हा सांगतो की कोणत्याही प्रकारची जात गणना झाली नाही, कोणाची लोकसंख्या किती याचा काहीही अभ्यास केला गेला नाही. आणि हे झालं 9 एप्रिल 1965ला. त्याच्यानंतर काय मामला झाला आहे तो महत्त्वाचा आहे. मंडल आयोगाच्या वेळी मंडलपेक्षाही मोठा घोटाळा या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या भानगडीमध्ये झाला आणि तो घोटाळा 23 मार्च 1983ला झालेला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस किंवा मराठ्यांचा गळा घोटणारा दिवस. जालियनवाला बागमध्ये जनरल डायरनी जे हत्याकांड केलं त्याच्या हजारो लाखो पटींपेक्षाही मोठा जर कोणी हत्याकांड केलं असेल तर ते 23 मार्च 1983ला शरद पवार यांनी केलं. आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे 11% आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा 3 जाती फक्त एका ओळीच्या शिफारसीनं, एका डेस्क ऑफिसरच्या शिफारसीवरती त्यांनी त्यात ॲड केल्या. ओबीसींचं आरक्षण 11वरनं 14% गेलं होतं. ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली 14वरून 30% केलं.
आणि घटनेची आरक्षणाची जी मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेली 50% आरक्षण नेलं. म्हणजे जे आरक्षण ऑलरेडी त्यांना 11% दिलं ते 14वरती नेलं आणि राहिलेलं जे 16% मराठ्यांच्या हक्काचं बाकी होतं ते सुद्धा शरद पवारांनी ओबीसींच्या घशामध्ये घातलं. आणि 1982ला 83ला 23 मार्च सगळ्या मराठ्यांनी लिहून ठेवा ही तारीख, 23 मार्च 1983 हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात आणि पाठीमध्ये खंजर खुपसणारा कार्यक्रम झाला. आणि म्हणून मी जे पूर्वीपासून सांगतोय की मराठ्यांच्या पराभवाला, मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं आहे. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, कधीही मराठ्यांचं त्यांनी भलं केलं नाही. कुठल्याही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ते नसायचे आणि कोणत्याही शिवचरित्राच्या गोष्टीला पुढं जाण्यासाठी त्यांनी कधीही मदत केली नाही. जन्मभर त्यांनी ओबीसीचा दाखला वापरला. त्यांच्या निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांसमोर तुम्हाला हिंदू माळी, हिंदू धनगर, हिंदू तेली असं काय दिसत नाही, हिंदू पण दिसत नाही, फक्त ओबीसी असं दिसतं मित्रांनो. आणि या माणसाने ओबीसी सर्टिफिकेट स्वतः वापरलं, ओबीसीचे स्वतःमध्ये नोंद केली आणि आयुष्यभर मात्र मराठ्यांना मराठा आहे असं म्हणून फसवलं मित्रांनो. म्हणजे आणि मराठ्यांचा इतिहास आहे, औरंगजेब समोरून चालून आला तर 27 वर्षे संघर्ष करून त्याला हरवण्याचं काम मराठ्यांनी केले. पण हे सोबत राहून बगलेमध्ये सुरा खुपसायचं काम, पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम शरद पवारांनी केलं 1983ला. आणि तिथेच मराठा समाजाचा सगळ्यात मोठा विश्वासघात झाला. मराठा समाजाचा खऱ्या अर्थानं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा खून तिथं पाडला गेला. मराठ्यांच्या या सगळ्या प्रगतीचा कडेलोट झाला आणि मराठा समाज एक समृद्ध समाज ते विपन्न समाज इथपर्यंतचा सगळा प्रवासाला सगळ्यात मोठा जबाबदार घटक जो कोण असेल तर शरद पवारांचा हा निर्णय. जो मराठ्यांच्या वाट्याचं 16% आरक्षण होतं ते सुद्धा त्यांनी या ओबीसींच्या घशामध्ये घातलं. आणि जे पहिलं 11% दिलं तर त्याचीही जनगणना नव्हती, त्याच्यानंतर आणखी जे 4% वाढवलं त्याचीही जनगणना नव्हती आणि कोणतीही जनगणना नाही, कोणत्याही आयोगाची शिफारस नाही, कोणत्याही प्रकारचे कायदेशीर त्याच्यामध्ये बॅकअप नसताना एकतर ओबीसींना 100% आरक्षण, 11% लोकसंख्या असताना 10% आरक्षण आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 14वरनं 16% वाढवून 30% केलं गेलं. म्हणजे जे मराठ्यांच्या हक्कांचं होतं ते मराठ्यांना अजिबात त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. आणि आता जो वाद उभा राहिलेला आहे तो हाच वाद आहे की मराठ्यांना कुणबीमध्ये घेणं, ओबीसीमध्ये घेणं आणि आरक्षण देणं जे त्यांच्या हक्काचंच आहे. म्हणजे 23 मार्च 1983ला जे आरक्षण 16% मराठ्यांना मिळायला पाहिजे होतं ते शरद पवारांनी कटकारस्थान केलं, मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि ते ओबीसींच्या घशात घातलं. आणि याचा अर्थ असा होतो की जे ओबीसींचं नव्हतं ते सुद्धा ओबीसींनी लाटलेलं आहे आणि जे मराठ्यांचं हक्काचं होतं त्याच्यावर यांनी डल्ला मारलेला आहे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांची जी भूमिका आहे सर्वसामान्य माणसाची ती हीच आहे की तुम्ही ओबीसी काय आमच्यावर उपकार करत नाही आहे, उलट आमचे तुमच्यावर उपकार आहेत. 1983पासून तुम्ही आमच्या हक्काचा आरक्षणावर डल्ला मारला आहे आणि भरपूर तुम्ही प्रगती घेतली. म्हणजे पहिलंच तुम्ही 100% आरक्षण उपभोगलं आहे आणि वरून तुम्ही 16% मराठ्यांच्या हिताचं जे होतं, मराठ्यांच्या हक्काचं होतं ते सुद्धा तुम्ही घशात घातले. आमचंच आम्हाला परत द्या. आणि आता याच्या व्हिडिओतून माझी अशी म्हणणं आहे, व्हिडिओच्या माध्यमातून माझं ओबीसी समाजाच्या लोकांना असं म्हणणं आहे, म्हणजे सामान्य लोक आमच्या विरोधात कधी नव्हती नाहीत हे मी तुम्हाला परत सांगतो. जे नेते अशा प्रकारचा वाद उभा करू इच्छितात त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की 1983 ते 2023 40 वर्ष तुम्ही मराठ्यांचं हक्काचं आरक्षण तुम्ही खाल्लेलं आहे. पुढचे 40 वर्ष आता हे मराठ्यांचं जे 16% खाल्लं आहे ते तुम्ही मराठ्यांना घेऊ द्या आणि तुमचे जे वाट्याचं आहे ते सुद्धा 40 वर्ष मराठ्यांमध्ये तुम्ही दोघांचं मिळून 40 वर्ष मराठ्यांचं आरक्षण खाल्लेलं आहे. आता सगळ्या आरक्षणाचा पूर्ण लाभ 40 वर्ष पुढचं मराठ्यांना घेऊ दे. 40 वर्षात तुम्ही फक्त सरकारला एकच सांगायचं आहे की बाबांनो ही जनगणना करून घ्या आणि कोणाचं नक्की किती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधारावरती तुम्हाला हे आरक्षण देऊन सगळ्यांना सबको साथ, सबका विकास, सबको न्याय हे सगळं शक्य आहे जर जनगणना झाली तर. पण दुर्दैव या देशाचं असं आहे की इथं गाढवांची गणती होते, माकडांची गणती होते, इथं घोड्यांची गणती होते, इथं कुत्र्यांची शिरगणती होते, पण माणसांची होत नाही. आणि हाच खरा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे की लोकसंख्या जर जाहीर झाली तर प्रत्येकाला समान त्याच्या जातीप्रमाणे न्याय देता येईल. आणि घटनेचा जो उद्देश होता की सर्वांना न्याय, जस्टिस, इक्वल जस्टिस टू द सोशियली, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकली या उद्देशाकडे जाता येतं जर लोकसंख्येचा पूर्ण डेटा तुमच्याकडे असेल तर. तो ह्यांनी केलेला नाही. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी विनाकारण वाद उभा करू नये. जे तुमचं नव्हतं ते तुम्ही वापरलेलं आहे आणि जे आता मराठ्यांचं आहे ते तुम्ही परत दिलं पाहिजे. पुढची 40 वर्ष
ओबीसीच्या नेत्यांनी अजिबात या आरक्षणावर बोलायला नाही पाहिजे, कारण तुम्ही तुमचं नसतानासुद्धा मराठ्यांचं तुम्ही ढापलेलं आहे, तुम्ही ते खाल्लेलं आहे, त्याचा वापर केला आहे, पुढची 40 वर्ष मराठ्यांना घेऊ देत. ओबीसी नेत्यांची ही भूमिका म्हणजे की कौरवांसारखी झालेली आहे की जे हस्तिनापूरचं राज्य आहे ते पण आम्हालाच पाहिजे आणि जे पांडवांनी स्वतः निर्माण केलं आहे इंद्रप्रस्थ ते सुद्धा आम्हाला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही हस्तिनापूरचं राज्य करायला काहीच हरकत नव्हती. तुम्ही इंद्रप्रस्थसुद्धा जसं दुर्योधनाने 14 वर्ष इंद्रप्रस्थचा फुकट उपयोग केला आणि ज्यावेळी परत वनवासानंतर कौरव परत मागायला आले की बाबा आम्हाला पांडव परत आले मागायला की बाबा आम्हाला परत द्या, तर दुर्योधनाने ते ऐकलं नाही आणि दुर्योधनाने अशीच आडमुठी भूमिका घेतली की हस्तिनापूर तर देणार नाही, अर्ध राज्य पण देणार नाही. मग 5 राज्य जिल्हा मागितले ते पण दिले नाही. शेवटी दुर्योधनाने अशी भूमिका घेतली की पांडवांना राज्यच काय, तर पांडवांना सुईच्या टोकावरती सुद्धा शिल्लक राहील एवढी सुद्धा जागा आम्ही देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली. आणि पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे, कुरुक्षेत्रावरती महाभारताचं मोठं युद्ध झालं. त्यावेळी श्रीकृष्णाने शेवटपर्यंत शिष्टाई करायचा प्रयत्न केला. मी सुद्धा तोच प्रयत्न करतोय, त्यांचाच वारसदार असल्यामुळे. आणि आता मी तर स्वामी उद्योगानंद झालो आहे, शिकागो धर्म परिषदेपर्यंत गेलो आणि म्हणून मला सर्व जातीच्या सर्व समाजांच्या भल्याचा विचार मांडणं करणं हे क्रमप्राप्त आहे. तर श्रीकृष्णाने शेवटपर्यंत समजायचा प्रयत्न केला, दुर्योधनाने ऐकलं नाही. तीच भूमिका आज ओबीसी नेते घेताना मला दिसत आहेत. आणि जर अशीच आडमुठी भूमिका राहिली तर पुढे कुरुक्षेत्राचं मोठं मैदान रणक्षेत्र होईल आणि त्याच्यामध्ये सगळे कौरव मारले जातील, त्याच्यामध्ये पांडवांचं पण नुकसान होईल, पांडवांचाही वंश बुडेल आणि शेवटी जर माणसंच मेली तर तुम्ही राज्य कसं करणारे आणि कोणावरती करणारे हा मोठा प्रश्न, किचकट प्रश्न तयार होईल. आणि या सगळ्या प्रश्नाची जबाबदारी शरद पवारांची आहे. ज्यावेळी त्यांनी 23 मार्च 1983ला मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण हे ओबीसींच्या घशामध्ये घातलं, तिथेच मराठ्यांचा विश्वासघात झाला, तिथेच मराठ्यांवरती मोठा अन्याय झाला आणि ओबीसींना डबल लॉटरी लागली. जे पहिलं म्हणजे 11% लोकसंख्या असताना त्यांनी 10% आरक्षण वापर केलं आणि आता डायरेक्ट 30%पर्यंत गेलं. ते हा सगळा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून शरद पवारांनी ज्या यशवंतराव चव्हाणांच्या म्हणजे ज्यांनी यशवंतराव चव्हाण यांना राजकारणात आलं त्यांच्यासुद्धा पाठीत खंजीर खुपसला, ज्या वसंतदादांवर यांनी सरकार बनवलं त्यांचंसुद्धा सरकार पाडलं आणि पाडापाडी फोडाफोडी आणि कुरघोडी हे सगळं आणि गुंडागर्दी राजकारणामध्ये आणलं. हे सगळं काम शरद पवारांनी केलं. मराठ्यांना याचा खूप मोठा झटका बसला आणि म्हणून कधी मराठा समाज यांच्यासोबत जात नव्हता आणि म्हणून त्यांचे कधीही 48 पैकी 10 खासदार कधी निवडून येत नव्हते. त्यांचे आमदारसुद्धा कधी त्यांना 20%च्या वर कधीच महाराष्ट्राने मतदान दिलं नाही. प्रत्येक वेळी शरद पवारांनी तोडा फोडा, कुरघोड्या करा, पाडापाडी करा हे असं करून हे राजकारण सगळी केली, महाराष्ट्राची सगळी संस्कृती बिघडवली. आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात सत्तेत कोण आहे विरोधात कोण आहे असा मोठा गोंधळ तयार झाला आहे. आणि विशेष म्हणजे मराठा समाजाला जगण्याचं कोणतंही साधन उपलब्ध राहिलेलं नाही. आणि मी जबाबदारी परत सांगतोय, मराठ्यांच्या ह्या दुर्गतीला, मराठ्यांच्या या सर्व नुकसानीला जर जबाबदार कोण असेल तर हे शरद पवार आहेत, ज्यांनी 23 मार्च 1983ला मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण या ओबीसींच्या घशामध्ये घातलं. ओबीसी कोण आहे याचासुद्धा प्रॉपर निर्णय झाला नाही. लोकसंख्या जनगणना ती प्रॉपर झाली नाही आणि जर आयोगाने काही म्हणणी मांडली तर तीसुद्धा यांनी फेटाळून लावली. मंडल आयोगाच्या 7 न्यायमूर्तींनी तो आयोग फेटाळला होता, तरीसुद्धा व्ही.पी. सिंगांनी तसा केंद्रात तो रेटून नेला. तसाच प्रकारचा प्रकार हे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केला आणि मराठा आहोत असं भासवत त्यांनी मराठ्यांची दिशाभूल केली, मराठ्यांची फसवणूक केली आणि आज याची खूप मोठी किंमत मराठा समाजाला मोजायला लागते. आणि म्हणून आपल्या पूर्वीच्या कुठल्याही लोकांनी, घरंदाज मराठ्यांनी, जातिवंत मराठ्यांनी कधीही शरद पवारांना जवळ केलं नाही आणि शरद पवारांवरती विश्वास ठेवला नाही. कारण शरद पवारांची परंपरा ही सोबत राहून विश्वासघात करण्याची आणि सोबत राहून खंजीर पाठीत खुपसण्याची होती. हे यशवंतरावांच्या उदाहरणावरनं, वसंतदादांच्या उदाहरणावर मराठ्यांना माहीत होतं आणि म्हणून मराठे कधी त्यांच्यासोबत गेले नाहीत. कारण शरद पवारांनी जे केलं ते अत्यंत चुकीचं काम होतं. त्यामुळे त्यांनी कितीही जरी आता आव्हानला की आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत, तरी मी खूप जबाबदारीपूर्वक सांगतोय की या सगळ्या गोष्टीला शरद पवार आणि शरद पवारच जबाबदार आहेत. आणि माझ्या या सगळ्या माहितीमधला एक शब्द जरी चुकीचा निघाला तरी मी हा व्हिडिओ मागे घ्यायला कधीही तयार राहील.